नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठी एक जबरदस्त एकदम मोठी बातमी आहे. पुढच्या काही महिन्यातच राज्यात नोकर भरतीची एक प्रचंड मोठी लाट येणार आहे. तर आज आपण याच सुवर्ण संधीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर मग प्रश्न अगदी सरळ आहे. 2025 मध्ये येणाऱ्या या मेगा भरतीच्या लाटेसाठी आपण तयार आहोत का? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ही संधी एकदा गेली की पुन्हा कधी येईल हे सांगता येणार नाही. हो, तुम्ही जे ऐकताय ते अगदी बरोबर आहे. फक्त पुढचे 4 ते 5 महिने आणि त्यानंतर महाराष्ट्रात भरत्यांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे, एकामागोमाग एक. म्हणजे काय, वेळ आपल्या हातात खूप कमी आहे आणि स्पर्धा ती तर तुफानच असणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया राज्य आरोग्य विभागामध्ये काय संधी आहेत. कित्येक दिवसांपासून ज्या जागा रखडल्या होत्या त्या आता भरल्या जाणार आहेत. त्यामुळे ही खरंच एक खूप मोठी संधी आहे. तर बघा, राज्यस्तरावर काय काय येते आपल्यासाठी. नगर परिषदेमध्ये ग्रुप सी आणि डी पदांसाठी मोठी भरती आहे. त्यानंतर आरोग्य विभागात स्टाफ नर्स, सिनियर नर्स यांच्या जागा आहेत. CHO म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर याच्या जवळजवळ 2000 जागांची शक्यता वर्तवली जाते. आणि एवढंच नाही, DHSची भरती तर ऑक्टोबरनंतर लगेचच होणार आहे. म्हणजे बघा, संधींची अक्षरशः एक रांगच लागलेली आहे. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, जरा नीट लक्ष द्या. या ज्या परीक्षा आहेत ना, या TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि याचा अर्थ अगदी सरळ आहे, पेपर सोपा नसणार, तो मध्यम ते कठीण पातळीचा असेल. म्हणजे काय, आपल्याला तयारीला आत्तापासूनच लागावं लागेल. आणि ही गोष्ट तर डोक्यात एकदम पक्की करून ठेवा. ज्या दिवशी ऑफिशियल PDF येईल ना, तिथून पुढे परीक्षेला अजिबात वेळ मिळणार नाही. हार्डली 1 महिना मिळतो. म्हणूनच मी वारंवार सांगतोय, नोटिफिकेशनची वाट बघत बसू नका. ती सगळ्यात मोठी चूक ठरेल. ठीक आहे, आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, महानगरपालिका. इथं काय घडतंय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे, कारण खरी ब्रेकिंग न्यूज तर इथेच दडलेली आहे. ओके, आता जे सांगणार आहे ते नीट ऐका. ही आहे आजची सगळ्यात मोठी मेजर ब्रेकिंग अपडेट. जळगाव महानगरपालिका इथे तब्बल 2100 पदांचा बॅकलॉग क्लिअर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हो, आणि ही काही उडती बातमी नाहीये. आजच्याच पेपरमधली ही अधिकृत बातमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधी ही भरती पूर्ण करायची आहे, हे स्पष्टपणे सांगण्यात आलंय. याचा अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ आहे की आपल्या सगळ्यांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी विंडो उघडली आहे. म्हणजे एक सुवर्ण संधी जी फार कमी काळासाठी असणार आहे. आणि या संधीचं सोनं करणं हे आपल्याच हातात आहे. आणि थांबा, गोष्ट फक्त जळगावची नाहीये. इतर शहरांमध्येही बघा. ठाण्यामध्ये नर्सिंग क्षेत्रासाठी खूप जागा आहेत. अमरावतीने तर क्लिअर केले की त्यांची परीक्षा IBPS पॅटर्ननेच होणार. आणि मीरा भाईंदरमध्ये साधारण 350 जागा आहेत, जिथे कदाचित स्पर्धा थोडी कमी असू शकते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक वेगळी संधी आहे. हे बघा, या टेबलमुळे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. जळगाव पदांचा डोंगरच आहे, तब्बल 2100 पदं. ठाणे नर्सिंगवर फोकस, अमरावती IBPS पॅटर्न कन्फर्म, आणि मीरा भाईंदर जिथे कमी स्पर्धेचा फायदा घेता येऊ शकतो. आता कुठे अर्ज करायचा आहे याचा विचार करायला सुरुवात करायची वेळ आली आहे. तर मग संधी तर समोर दिसतायत, भरपूर आहेत. पण खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की तयारीचं काय, आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. तर मग आता काय करायचं? हे 4 मुद्दे आहेत. हाच आपला ॲक्शन प्लॅन आहे. नंबर 1, नोटिफिकेशनची वाट बघणं. अजिबात नाही, ते आत्ताच थांबवा. नंबर 2, TCS आणि IBPS यांचा पॅटर्न काय आहे तो नीट समजून घ्या. नंबर 3, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघा, त्यांचं ॲनालिसिस करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं नंबर 4, विचार करत बसू नका, आत्ता याच क्षणापासून अभ्यासाला सुरुवात करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जाहिराती येणार हे 100% खरं आहे, त्या थांबणार नाहीत. पण खरा प्रश्न फक्त एकच आहे, ज्यावेळी त्या येतील त्यावेळी आपण तयार असू का, याचा विचार नक्की करा.